हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो त्याच वेळेला MLC झालेली होती. त्यानुसार रात्री उशिरा पोलिसांनी माझा जॉब घेतलेला आहे. बाकीची कायदेशीर प्रक्रिया पोलीस करतील याचा मला विश्वास वाटतो आणि जी घटना घडली त्या पद्धतीनं मी त्यांना सगळा जबाब माझा दिलेला आहे. बाकी आता पुढं पोलीस यंत्रणा. ते सर्व पूर्वनियोजित होतं का आणि त्या संदर्भातली काही ज्या पद्धतीने सगळी घटना घडली त्यामध्ये नेमकं काय आता वाटतं आणि पोलीस प्रशासन कारवाई करण्याचं काय त्यांना वाटतं? आणि 100% हे पूर्वनियोजितच कट होता, त्याच्यात काही शंका नाही. मला पूर्ण विश्वास आहे की बीड पोलीस ह्याच्यामध्ये सगळी सत्यता पडताळून जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई करतील आणि पोलिसांनी ते तशी करावी एवढीच मी त्यांना विनंती करणार. तुम्ही जे जॉब गुन्हा दाखल झाला नाही, अजून तरी काही मला तशी माहिती मिळाली नाही. रात्री उशिरा त्यांनी माझा जबाब घेतलाय. आतापर्यंत व्हायला पाहिजे होता गुन्हा दाखल, पण झालाय का नाही मला याची कल्पना नाही. मी हॉस्पिटलमध्ये. जे पुढचे आरोपी आहेत ते करावी लागले त्यांच्यासोबत आणलेले जे इतर जे लोक होते ते देखील कशा पद्धतीचे होते? अर्थातच जे आरोपी आहेत हे खुनाच्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा झालेली आहे, अनेक वर्षे कारागृहात होते. याच आरोपींनी माझ्यावर अटॅक केला, मला प्राणघातक हल्ला माझ्यावर केलेला आहे आणि त्यांच्यासोबत जे होते ते सुद्धा त्यांच्याच बरोबरचे. मी माझं सगळं म्हणणं माझ्या जबाबामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती सत्य घटना होती त्याच्यावर आधारित सगळा जबाब दिलेला आहे.